तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनेचा उलगडा ॲपल मोबाईलमुळे झाल्याने ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास एका दुकानात चोरी झाली होती। चोरी करताना चोरट्याचा ॲपल कंपनीचा मोबाईल दुकानातच राहिला। या मोबाईलच्या तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली। आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 78/2026 कलम 305 अ 331/4 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यातील फिर्यादी अनिल नंदलाल कुकरेजा वय 37 वर्षे, राहणार प्लॉट नंबर 309 आर्य समाज रोड जरीपटका यांचं हरिकृष्ण एंटरप्राइजेस प्लॉट नंबर 137 गांजाखेत चौक येथे दुकान आहे। त्या दुकानाचं जे शटर आहे ते मध्यरात्री कोणीतरी उचकटलं अशी 112ला बीट मार्शलला कॉल होता। त्यावरून API चंद्रकांत मेटे हे तात्काळ नाईट ऑफिसर असल्याने तिथे पोहोचले होते आणि त्यांनी दुकानाचे मालक अनिल कुकरेजा यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलून घेतलं होतं। दुकानाची पाहणी केली असता कुकरेजा यांनी सांगितलं की त्यांच्या दुकानाचे ड्रॉवर मध्ये जे काउंटर आहे त्याच्या ड्रॉवर मध्ये जवळपास 1,80,000 रुपये होते आणि ते 1,80,000 रुपये दिसून येत नाही असं त्यांनी सांगितलं। त्यानुसार तात्काळ त्यांच्या तक्रारीनुसार पोलीस स्टेशनला सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला। दुकानाची पाहणी करत असताना तिथे एक ॲपल कंपनीचा मोबाईल पडलेला दिसून आला। त्याबाबत फिर्यादी यांना विचारलं असता त्यांनी सांगितले की सदरचा मोबाईल हा त्यांचा नाही, तो मोबाईल आरोपीचाच आहे असा दाट संशय आल्याने तांत्रिक तपास करून यामध्ये आतापर्यंत एकूण 4 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली जवळपास 50,000 ते 60,000 रुपयाची रक्कम आम्ही रिकव्हर केलेली आहे। पुढील तपास हेड कॉन्स्टेबल प्रदीप सोनटक्के हे करीत आहेत।